दुसऱ्या दिवशी सकाळी नित्या तिच्या रूमचा दरवाजा उघडून बाहेर आलीच होती की आरवही त्याच वेळी बाहेर आला आणि दोघांचीही नजरानजर होताच त्या दोघांचेही पाय जागीच थांबले. नित्याची नजर जशी आरववर पडली तिच्या हृदयात काहीतरी टोचल्यासारखं झालं तिला. पण तिने बाहेरून तिचे भाव मात्र नॉर्मल ठेवलेले. नो नित्या, तू ठरवलंय आता परत मागे फिरून नाही बघायचं. सो जस्ट स्टे ऑन युअर वर्ड. नित्याच्या भावना परत डोकं वर काढणार की तिच्या मनाने तिला लगेच दटावत मागे ओढलं. तसं तिने पटकन तिचा चेहरा फिरवत स्वतःला नॉर्मल केलं. दोघांच्याही अंगावर त्यांचे ट्रॅकसूट होते, पण इथे आरवची नजर मात्र अजूनही नित्यावरच होती. आज तिला पाहून त्याचं हृदय तर बुलेटच्या स्पीडने पळू लागलेलं. श्वासांची गतीही आपोआप वाढली होती. पण असं का हे मात्र त्याला कळत नव्हतं. पण हा इतकं तर समजलेलं की नित्याच्या बाबतीत त्याच्या भावना थोड्या बदलत आहेत. गुड मॉर्निंग भुरट्या. नित्याने अगदी कॅज्युअली त्याला ग्रीट करून ती त्याच्या बाजूने निघूनही गेली. त्याची तिच्यावर रोखलेली नजर तिला त्याच्याकडे न बघताही जाणवत होती, म्हणून तिला त्याच्या समोर थांबणं अगदी अवघड झालेलं. पण ती जाताच आरव मात्र अवाक होऊन तिला बघतच राहिला, कारण नित्याने आज पहिल्यांदा त्याला हसत ग्रीट केलेलं, जे त्याला काही केल्या पचत नव्हतं. काय करणार, तिच्याकडून नेहमी शिव्या शाप घ्यायचीच सवय होती ना त्याला. ही इतकी नॉर्मल कशी वागू शकते? काल मी हिला अडवलं नाही, त्यावरून मला वाटलं ही माझ्यावर रागवली असेल. पण हिचे एक्सप्रेशन तर आज जरा जास्तच नॉर्मल आहेत. हिला मी न अडवण्याचा काही फरक नाही पडला का? मग काल हिच्या डोळ्यात पाणी का आलेलं? ओ गॉड, या मुलीला समजणं इतकं अवघड का आहे? आरवही तणतणत तिच्या मागे गेला. का कोणास, पण तिचे एक्सप्रेशन खूप बोचले त्याला. आणि जोपर्यंत तो तिच्याशी बोलणार नव्हता तोपर्यंत त्याच्याही जीवाला शांती भेटणार नव्हती. तो जसा गार्डन मध्ये आला ती स्वतःच्या बॉडीची स्ट्रेचिंग करताना दिसली त्याला. नित्या, तसा तो तिच्या नावाचे नारे लावत तिच्या समोर येऊन दत्त बनून उभा झाला आणि एक भुवई उंचावत काहीसं घुरतच त्याने तिच्याकडे बघितलं. मला नजर लावून झालं असेल तर आता बोलशील का? त्याच्या त्या संशयी नजरेने नित्याला अवघडूनच आलं. आज ती नॉर्मल वागण्याचा प्रयत्न करत होती तर तो मात्र ॲबनॉर्मल झालेला. पण तरी त्याच्या समोर तिने स्वतःला एकदम कठोरच ठेवलेलं. तिची कोणतीच गोष्ट तिला या जन्मात तरी त्याच्यापर्यंत पोहोचू द्यायची नव्हती. काय चाललंय तुझं? त्यानेही तिचा चाललेला ड्रामा बघून त्याची नजर अजूनच तीक्ष्ण करत तिच्या समोर हाताची घडी घातली. भुरट्या, नेहमी माझ्या बटनांवर टिपण्या देत असतोस, मग आज तुझ्या बटनांना भिंगाचा चष्मा लागला का? तुला दिसतंय ना मी स्ट्रेचिंग करतीये, तरी तुझ्या बालबुद्धीला हा प्रश्न पडावा. बरं ते सोड, तुझ्या टूटी फ्रुटीने तुला सकाळी सकाळी फोन केलेला दिसत नाही आहे, म्हणूनच तू मला पकवायला आलाय ना. पण हे बघ, मी आधीच सांगतीये, तुझ्याकडून पकवून घ्यायला मी अजिबात फ्री नाही आहे. नित्या कसं बस त्याच्या नजरेला नजर देऊन त्याला बोलून तिथून रनिंगला जाणार की तोच त्याने तिचा हात पकडला आणि इथे नित्याचे हार्टबीट स्किप झाले. ते हात तर टुनकन उडी मारून बाहेर यायचंच बाकी राहिलेलं. मी काल तुला अडवलं नाही त्याचाच राग आलाय ना तुला? आरवने तिच्या सगळ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तिला हलका जोर देऊन परत मागे ओढलं. तशी ती त्याच्या समोर आली. राग? मला का तुझा राग येईल? मला अडवायचं की नाही हा तर तुझा पर्सनल कॉल झाला ना, मग त्यात रागवण्यासारखं काय होतं? नित्यानेही आता तिची नजर त्याच्यावर आणत त्याला सरळ उत्तर दिलं, कारण त्याने का अडवलं नाही हे तिलाही ऐकायचंच होतं. त्याच्या ह्याच तर गोष्टीवरून
तिचं मन दुखावलेलं ना. बाकी कोणत्या भावनेने नाही, पण निदान भांडणाचं का असेना, नातं तर होतच ना त्यांचं. मग त्या नात्याने तरी तो तिच्यावर हक्क गाजवू शकत होता. पण आताही तिचे इतके नॉर्मल आणि काहीच फरक न पडण्यासारखे रिॲक्शन बघून त्याच्या कपाळावर भरमसाठ आट्या आल्या. ओ रिअली? मग काल तो टॉपिक निघाल्यावर तू माझ्याकडे का बघितलं? आरवच्या आवाजात उतरलेली चीड बघून नित्याने मनातच मोठा श्वास भरत स्वतःला शांत केलं. त्याचा गंभीर चेहरा बघून तिला विषय वाढवावासा वाटलाच नाही. ते तर मी तुझ्याकडे ह्यासाठी बघत होते की माझ्या जाण्याच्या विषयाने तू किती खुश होतोस ते. नित्याने त्याच्याकडे बघून उत्तर देत सहज खांदे उडवले. व्हॉट? तुला खरंच असं वाटलं की तू जाण्याच्या गोष्टीवरून मी हॅपी होईन? रिअली? तिच्या त्या एका वाक्यावर भयंकर चिडलास तो. नित्या, नक्की तुला मी खरंच इतका वाईट वाटलो की तू अजूनही मला नीट ओळखलं नाहीस? अवघ्या सेकंदातच आरवचा चेहरा अगदीच भडकून लाल झाला. ते बघून नित्याला खरं तर भीती वाटली, पण तिने चेहऱ्यावर तसं दाखवलं नाही. येस, मे बी यू राईट. मी तुला कधी ओळखूच शकली नाही, म्हणूनच तर आज इतका त्रास होतोय ना मला. शेवटचं वाक्य नित्याने तिच्या मनात पुटपुटत तिचा भरलेला कंठ कसा बसा आवरला आणि परत आरवकडे पाहिलं. अरे, तू काहीच बोललाच नाहीस तर तसं वाटणं स्वाभाविक आहे ना. अँड इट्स ओके भुरट्या. अजून फक्त 2 महिने, मग मी इथून कायमची जाईनच आणि परत तुला त्रास द्यायलाही मी येणार नाही. नित्याच्या या वाक्याने आरवचं हृदय रक्तबंबाळ झालं असलं तरी त्याचं डोकं मात्र चांगलंच फिरलं आणि त्याने रागातच पुढे होऊन नित्याचे दोन्ही दंड पकडले. त्याच्या या आक्रमक कृतीवर नित्या तर जास्तच घाबरली आणि तिची ही भीती चेहऱ्यावरही उमटून आली. ह्यावेळी स्वतःच्या भावना तिला लपवताच आल्या नाहीत. भुरट्या, मी थांबल्याचा इतका राग आलाय का तुला, जे तू माझे नाजूक दंड पार झकडून टाकलेस? नित्याने तिच्या चेहऱ्यावरची वेदना लपवत ओठांवर परत हलकं हसू आणलं. तिला आत्ता त्याच्या समोर अजिबात कमजोर पडायचं नव्हतं, पण त्याला पेटवून तिला हसताना बघून आरवने रागात तिला अजूनच समोर केलं. तसे आता मात्र नित्याचे श्वासच अडकले, कारण आरव तिच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ आलेला आणि तिला तिच्या चेहऱ्यावर त्याचे ते फुललेले गरम श्वास स्पष्ट जाणवत होते. म्हणूनच तिच्या पोटात अक्षरशः वेगळीच खळबळ माजलेली. आरव? नित्या त्याच्या छातीवर हात टेकवून त्याला थोडं मागे करणार की त्याने अजूनच तिला जवळ ओढलं. आत्ता मात्र नित्याला आपले श्वास बंद पडतात की काय असं झालं. त्याच्या इतका जवळचा प्रेझेन्स तिच्या पूर्ण शरीरालाच बधीर करून गेलेला. तू स्वतःला समजतेस काय ग? म्हणजे मी काही बोललो नाही तर तू स्वतःला हवे ते अज्युम करून मोकळी झालीस. आणि काय बोलली तू माझ्याबद्दल? की तू मला ओळखूच शकली नाहीस म्हणून. रिअली नित्या? हे एक वेळ मला श्रीजा बोलली असती तरी आरामात पटलं असतं, पण ज्या मुलीला माझी एकूण एक गोष्ट माहीत आहे, मला काय आवडतं काय नाही आवडत, मी कधी काय करतो, कुठे जातो, माझा फेवरेट फूड, कलर, ड्रेसिंग, कार, बाईक, इतकंच नाही तर मी भडकल्यावर मला शांत कसं करायचं, या सर्व गोष्टी माहीत आहेत. ती मुलगी बोलतीये तिने मला ओळखलंच नाही म्हणून. आरवचा श्वास अगदीच फुलून आला, पण त्याच्या एकूण एक वाक्यावर इथे नित्या मात्र स्तब्धच झालेली. कारण खरंच तर बोलत होता तो. त्याची एकूण एक गोष्ट तिला माहीत होती. मग तिच्याहून जास्त त्याला कोण ओळखत असणार ना. पण इतकं सगळं होऊनही सर्वच तर अपूर्ण राहिलं होतं.
मी तुला नेहमी त्रास देतो, ओरडतो, म्हणून आता मुद्दाम मला हट करतीये ना तू? ठीक आहे, तुला जे माझ्याबद्दल समजायचं ते समज. नाऊ आय रिअली डोंट केअर, बट लिसन वन थिंग केअरफुली. मला काल तुला अडवायचं होतं, पण ते सगळं इतक्या पटकन झालं की मला मी नेमकं कसं रिॲक्ट करू तेच समजलं नाही. माझं माइंड तर तू जातीये या फक्त कल्पनेनेच अगदी स्टक झालेलं. त्यामुळे मी पण फक्त तुझ्याकडे बघत होतो, समजलं? आरवने रागातच नित्याचे दंड सोडत तो डायरेक्ट पाठमोरा होत मोठे मोठे श्वास घेऊ लागला. त्याचा राग इतका भडकला होता की त्याला स्वतःला कंट्रोलच करता येत नव्हतं. पण त्याच्या बोलण्यावर इथे नित्याच्या डोळ्यात मात्र आनंदाचं पाणी आलं. त्याला आपल्याला अडवायचं होतं, ही गोष्टच तिच्यासाठी खूप मॅटर करत होती. ओ तेरी, म्हणजे या सडू भुरट्याला माझ्या जाण्याने फरक पडला असता तर. नॉट बॅड, पण आमच्यावर एवढी मेहरबानी कशी बरं? नित्याचं मन तिला अडवूनही त्याच्याकडे अपेक्षा करून बसलं. जणू तिला जे ऐकायचं आहे ते तो आत्ता तरी बोलेल ह्याच स्वप्नात होती ती. पण तिचा प्रश्न ऐकून गडबडला ना तो. ज्या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडेच नव्हतं, तो ते तिला कसं देणार होता ना? ती जाणार या फक्त विषयावरच त्याची झालेली हालत तो तिला कोणत्या तोंडाने सांगणार होता? कारण त्याच्या भावना त्यालाच तर समजत नव्हत्या ना. पण उगाच स्वतःचा गोंधळ लपवत तो तिला वरवरच काहीतरी उत्तर देऊन मोकळा झाला. मेहरबानी वगैरे काही नाही हा. ते तर तू गेल्यावर मला बोर झालं असतं ना, आणि तू इथे नसल्यावर माझी मॉर्निंगही अगदीच नॉर्मल झाली असती. ते तर मला पचलंच नसतं. त्यात तुझ्या सोबत भांडल्याशिवाय माझा दिवस तरी पूर्ण होणार होता का? म्हणून फक्त माझ्या एंटरटेनमेंटसाठी तुझं इथे राहणं खूप गरजेचं आहे बाबा. आरवच्या या एक्सप्लेनेशनवर नित्याचं मन आतून परत तुकड्यात विखुरलं. पण आत्ताही तिने तिच्या वेदना चेहऱ्यावर येऊच दिल्या नाहीत. पण तरी न राहून ती थोडंसं चिडातच त्याला काही बोलणार. तोच तिचा फोन वाजला आणि तिने तिच्या खिशातून फोन काढून बघायला त्यावरचं नाव आरवच्याही नजरेत पडलं. तसा साहेबांचा चेहरा आकसला ना. हा का इतक्या सकाळी तुला कॉल करतोय? ह्याला काही कामं नाहीत म्हणून आता ह्याने कोंबड्याची ड्युटी पकडलीये का? आरवचा चिडका स्वर इग्नोर करून नित्याने फोन कानाला लावत तिने स्वतःला नॉर्मल केलं. हा कुणाल, बोल ना. नित्याला त्याच्याशी इतक्या सॉफ्ट टोन मध्ये बोलताना बघून आरवच्या कानातून धूर निघायचाच बाकी राहिलेला. ओ शिट, मी विसरली. आय एम रिअली सॉरी कुणाल. एक काम कर, तू मला पिक करायला ये, मी लगेच रेडी होते. बाय. नित्याने फोन ठेवून ती घाईतच तिथून पळणार की आरवने परत तिचा हात पकडला. अगं एक काय, कुठे चालली? रनिंग नाही करायची का? आरव तिच्या चेहऱ्यावरचे बदललेले हावभाव बघत काहीस चिडतच बोलला. करायची तर आहे ना, आणि त्यासाठीच चालली आहे. यार, मी कुणाला प्रॉमिस केलेलं की सॅटर्डेचा माझा मॉर्निंग टाइम त्याचा असेल म्हणून, पण बघ मीच विसरले. सो तो आता मला घ्यायला येतोय. मग आम्ही बीचवर रनिंगसाठी जाणार आहोत. ओके बाय. तो येण्याआधी मला आवरावं लागेल. नित्या आरवचा हात सोडून पळतच आत गेली. पण इथे आरवच्या हातांच्या मुठीसोबत जबडाही आवळला गेलेला. कुणाल, तू हिला बीचवर रनिंगला घेऊन चाललाय ना? तू थांब रे. त्याच बीचवर एक दिवस तुझं माझ्या या पवित्र हातूनच विसर्जन करतो की नाही बघच तू. असं डुबवतो ना तुला की तू परत येणारच नाहीस. आरवही रागात धुसमुसात पाय आपटत जिमकडे निघून गेला. पण इकडे अग्नेय जसा त्याची जिम उरकून रूम मध्ये आलाच होता
की त्याचे डोळे तर सताड उघडेच झाले. तो फोन ठेवल्यावर फ्रेश होऊन डायरेक्ट जिमला निघून गेलेला. पण अवघ्या 1.5 तासात त्याच्या बेडरूम मध्ये वादळ येऊन गेल्यासारखं वाटलं त्याला. कारण त्याच्या रूमचा पूर्णतः कबाडा झालेला. त्या रूम मधली एकही गोष्ट जिवंत राहिली नव्हती. मग ते क्लासिक फ्लॉवर पॉट असू दे की एक्सपेन्सिव्ह शोपीस असू दे की लक्झरियस वस्तू, काहीच जिवंत राहिलं नव्हतं. इतकंच नाही तर सोफा सेट्स, पिलोज, बेड सगळं काही पिंजून टाकलेलं. त्या पूर्ण रूमभर बघेल तिथे काचाच काचा आणि कापूसच कापूस पसरलेला. एरवी जर हे कोणी दुसऱ्याने केलं असतं तर ह्याने तर त्याचा डायरेक्ट जीवच घेतला असता. पण आता हे सगळं करणारी त्याचीच नाजूक आणि आगाऊ प्रिन्सेस होती, जिचा राग तिने ह्या सगळ्या वस्तूंवर काढलेला. त्या इतक्या मोठ्या लक्झरियस रूमचा तिच्या रागाने जणू जीवच घेतलेला बघून त्याने कपाळावर अंगठा घासत हातात सुस्कारा सोडला आणि नकारार्थी मान हलवत क्लोजेटकडे गेला. कारण त्याची जाणा आतंक माजवून खाली निघून गेलीये इतकं तर त्याला समजलं होतं. तिचा राग तर त्याच्याही एक चढ वर होता. पण हे बरं आहे, चुका करायच्या ह्या मॅडमने, वर तिचा रागही त्याने हँडल करायचा. अजून 2 रात्रीत ही बया त्याचा जीव घेऊ नये म्हणजे झालं. सिया, राणी सगळं ठीक आहे ना? नाश्ता करताना सुवर्णाची नजर सारखी सियावरच जात होती. तिच्या कोमेजलेल्या चेहऱ्याला बघून तिला अगदीच कसं तरीच होत होतं. हो मॉम, सगळं ठीक आहे. सियाने तिच्या वेदना बाजूला ठेवून तिच्या ओठांवर नेहमीच प्रसन्न हसू आणत सुवर्णाकडे बघितलं. तेव्हा कुठे जाऊन सुवर्णा निश्चिंत झाली. पण अग्नीला मात्र तिचं हे खोटं हसू दुखवून गेलं. ती त्याच्यावर रागवून त्याच्याकडे साधं बघतही नव्हती. पण त्याची नजर मात्र तिच्या त्या रडून सुजलेल्या चेहऱ्यावरून एक क्षणही हलली नव्हती. तो त्याचा आवरून खाली आल्यावर त्याने तिच्यावर काहीच रिॲक्ट केलं नव्हतं. तिचा राग निघणं त्याला गरजेचं वाटल्याने तो तिला काहीच बोलला देखील नाही. बाई सिया, किती ग बाई नशीबवान तू. इतकी रूम उधळूनही तुझा नवरा तुला एका शब्दाने काही बोलला नाही. नाही तर आमच्या इथे तर साधा चहाच्या कपाचा कान तुटला तरी आमच्या कानातून रक्त येईपर्यंत ऐकवलं जातं. मॉम, हा प्रश्न मगाचपासून तू 3ऱ्यांदा वहिनीला विचारत आहेस. आरवने वैतागतच डोळे फिरवले. आधीच नित्या त्या कुणाल सोबत गेल्याने त्याचं डोकं फिरलेलंच होतं. त्यात सुवर्णाच्या रिपीट टेलिकास्टने त्या लेकराला रडूच यायला लागलेलं. आरू, शेवटी मी तिची ही मॉम आहे म्हणून माझी काळजी तुला नाही कळणार. सुवर्णाने त्याला नजरेने दटावत गप्प बसवताच, बरोबर आहे तुझं सुवर्णा, त्याला नाहीच कळणार. पण मग ज्याला कळतंय त्यालाच हा प्रश्न विचार ना, म्हणजे तुझ्यासोबत आमच्याही जीवाला शांती भेटेल. आजीने अग्नेयकडे बघत त्यांची नजर बारीक केली. शेवटी अनुभवी नजर होती म्हातारीची. तिनेही तिच्या नवऱ्याला इतकं छळलेलं दिसतंय. मॉम, आय एम लीव नाव. अँड आरव, मला तो ऑन टाइम ऑफिसला हवे. अग्नेयने सुवर्णाला सांगून तो आरवलाही वॉर्न करून उठला. पण तो जसा सियाच्या कपाळावर किस घ्यायला खाली झुकला, तिने रागात मानच खाली घातली. तसं त्याने गालात हसतच तिच्या केसांवर ओठ टेकवून तो तडक बाहेर निघाला. पण जाता जाताही त्याने त्याच्या मोबाईलमध्ये काहीतरी टाईप करून मोबाईल खिशात ठेवायला इथे सियाच्या मोबाईलची मेसेज टोन वाजली आणि त्याच्यावर तिच्या अहोंचा मेसेज बघून सियाचं हृदय परत भरून आलं. मग काय वाटतं तुम्हाला, काय मेसेज केला असेल अग्नेयाने त्याच्या या आगाऊ पाकराला?
जिने एकाच दिवसात अगदी आतंक माजवून सोडलाय. अजून 2 रात्री काय होतात हे तर आपल्याला पुढे कळेलच. त्यासाठी पुढचे मनोरंजक आणि रोमॅन्टिक भाग बघायला विसरू नका. आणि आजचा हा भाग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करून कळवा. आणि खूप साऱ्या लोकांबरोबर शेअर करून ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनीही सबस्क्राईब करा.